योगायोग बघा साहेब, आज काय 15 ऑक्टोबर 2024 आज आहे. 15 ऑक्टोबर 2019लाच आपण त्यांच्या प्रचारला आला होता साहेब, आणि आज आपण माझ्या प्रचारला आला आहे. म्हटलं त्याचं मेन कारण म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. कुठलंही मतदान मागायला आलो नाही. हा समरजी तुमच्या घरचा आहे. तुमचा आशीर्वाद मागायला हा समरजी घाडगे तुमच्या समोर आलाय. मी स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. या चार्टर्ड अकाउंटंटला एक संधी द्या. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या MIDC डेव्हलप करायचा शब्द हा समरजी घाडगे तुमच्या समोर देतो. मी तुम्हाला सांगू, मला माहीत होतं 2019 मी जिंकत नाही. मी फक्त एका गोष्टीसाठी 2019 लढलो, कारण मला माहिती की 2019 लढलो तर 2024चा विजय आपण करू शकू. या गोष्टीसाठी लढलो. मला काही लोकांनी विचारलं की ते एक पुस्तक काढणार आहेत. त्या पुस्तकामध्ये प्रत्येक कामाच्या पुढे धाडस असेल तर कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहून दाखवा. जयंत पाटील साहेब पूर्ण पुस्तक 4 कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने भरणार आहे. फक्त 4च. मला या कार्यक्रमाला संबोधित करताना आवर्जून एवढंच बोलायचं आहे की या गडिंग्लज परिसराने मला स्वर्गीय राजेसाहेबांचं एक वक्तव्य नेहमी आठवतंय की 1998मध्ये जेव्हा राजेसाहेब खासदारकीला उभारले होते शिवसेना पक्षातून, त्यांचा विजय झाला नाही, त्यांचा पराजय झाला, पण ते मला नेहमी म्हणायचे की कागलपेक्षा जर मला कोणी खासदारकीमध्ये जास्त प्रतिसाद दिला होता ते गडिंग्लज तालुक्याने मला दिला. कारण त्यावेळी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना नव्हती. पहिल्यांदा 98मध्ये 3 लाखाच्या वर शिवसेनेने मतदान घेतलं, तेव्हा स्वर्गीय राजेसाहेब उभारले होते आणि सगळं काँग्रेस होतं. या परिसरामध्ये भरपूर लोकांनी, डॉक्टर शापूरकर साहेब असतील, निलोडे साहेब असतील, सगळी इथं व्यासपीठावर पण भरपूर लोक आहेत ज्यांनी राजेसाहेबांनी उघड उघड पाठिंबा दिला. तेव्हा मला वाटतं काँग्रेसमध्ये त्यांच्यावर कारवाई केली गेली. पण कागलपेक्षा जास्त प्रेम स्वर्गीय राजेसाहेब म्हणायचे मला गडिंग्लज तालुक्याने दिला. आणि माझ्यासाठी फार मोठं सौभाग्य आहे की मी आज या सगळ्या लोकांच्या समोर या गडिंग्लजमध्ये मी आज भाषण करतोय. मला आपल्या लोकांना फार वेळ घ्यायचा नाही. आपल्याला अमोल कोल्हे साहेब आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकायला आलं आहे. माझी भाषणं नेहमी होत राहतात. एकच मला सांगायचं आहे की मी आज आपल्या सगळ्या गडिंग्लजकरांकडे, उत्तूर, कडगाव, कोलगेच्या लोकांसमोर कुठलंही मतदान मागायला आलो नाही. हा समरजी तुमच्या घरचा आहे. तुमचा आशीर्वाद मागायला हा समरजी घाडगे तुमच्या समोर आलाय. 2017मध्ये मी गडिंग्लज, उत्तूर, कडगाव, कोलगे परिसरमध्ये आलो. 2 वर्ष मी सातत्याने लोकांच्या कामात होतो. 2019मध्ये अपक्ष उभारायला लागलं आणि त्याच्यामुळं माझा पराजय झाला. मी तुम्हाला सांगू, मला माहीत होतं 2019 मी जिंकत नाही. मी फक्त एका गोष्टीसाठी 2019 लढलो, कारण मला माहिती की 2019 लढलो तर 2024चा विजय आपण करू शकू. या गोष्टीसाठी लढलो. मागच्या 5 वर्ष कागलपेक्षा जास्त वेळ मी कुठं दिला असेल तर गडिंग्लज, कडगाव, कोलगे, उत्तूर हे जबाबदारीने मी बोलतो. आणि तुम्हालाही माहिती आहे, कारण मला तुमचं मतदान मिळवायचं नव्हतं. जेव्हा मला या परिसरामध्ये कमी मतदान पडलं तर बरेच लोक मला म्हटली की आपण तिथं कमी पडलो. मी म्हटलं कमी पडलो ह्यासाठी पडलो कारण मला अजून त्या परिसराच्या लोकांचा विश्वास कमवायचा आहे. गडिंग्लज, उत्तूरच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही कागलसारखं इथं वागू नका. आमचा पॅटर्न वेगळा आहे, आमचे विचार वेगळे आहेत, आम्हाला वेगळं अस्तित्व आहे, त्याला महत्त्व द्या. आणि मागच्या 5 वर्षांनी सातत्याने मी आपलं विश्वास कमवायसाठी काम करते. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगतो की येत्या काळामध्ये तुम्ही कुठल्या राजकीय माणसाला मतदान करणार नाही, तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीला मतदान देणारे. हा विश्वास कमवून मी तुमच्या समोर बोलतोय. आपण काही दिवसापूर्वी आज आपण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवतोय. ज्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील आणि ज्यांनी वारंवार दोघांना सांगितलं की जरा ही दुरुस्ती करा, ते म्हणजे बीबी पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं. आज जे येताना रॅली झाली, या सगळ्या युवकांचं मला मनापासून अभिनंदन करायचंय. फार उत्कृष्ट रॅली केल्याबद्दल. हे सगळी नवीन मुलं, मी साहेबांना सांगत होतो की एवढ्या मोठ्याने रॅली का होते, म्हटलं फार त्रास झाला या मुलांना 5 वर्ष. आणि ज्या सगळ्या संयोजकांनी आजचं नियोजन केले त्या सगळ्या संयोजकांना म्हणतो की या समरजी घाडगेला अभिमान आहे की असे कार्यकर्ते माझ्या कुटुंबामध्ये काम करतायत. सर्व पक्षाचे सर्व लोकांनी ज्यांनी काम केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो. काही दिवसापूर्वी ज्याचा सगळ्या निषेध अमर चव्हाण साहेबांनी, शिवानंद माळी साहेबांनी केला की पालकमंत्री महोदयांनी काही दिवसापूर्वी भाषण केलं होतं. गडिंग्लजमध्येच भाषण झालं. त्याच्यामध्ये काही शब्दांचा उच्चार केला गेला मला संबोधित करताना. मी त्या गोष्टीवर इथं काय फार बोलणार नाही आहे.
की त्यांनी मला काय संबोधित केलं आणि कसं संबोधित केलं. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी हे शब्द का वापरले? कारण त्यांच्याकडे मागच्या 15 वर्षापासून आणि पुढच्या 5 वर्ष काय काम करायचं ह्याचं धोरण नसल्यामुळे शिवीगाळी केल्याशिवाय त्यांच्या आता काय राहिलंच नाही आहे. मागच्या 15 वर्षामध्ये गडिंग्लजचं मी आठवण करून देतो शहराच्या लोकांना. हद्दवाढ झाली होती का? नगर विकास राज्यमंत्री होते तरी हद्दवाढ झाली नाही. मी इथं असताना ती हद्दवाढ करून आणली सगळ्यांच्या सहकार्याने, कृती समितीच्या सहकार्याने. इथं उत्तूरची आमची सगळी लोक आहेत, न्यू ग्रेस समोर बसले आहेत, सगळी आमची सहकारी, धोंडराम बसले, विठ्ठल आहे, सगळी आमची इथं आहेत. किती वर्षापासून बाबासाहेब कोपेकरांनी त्यांचा भूमिपूजन केलेला आंबेओल प्रकल्प किती वर्ष रखडला. जलसंपादन मंत्रीपद होतं पण आंबेओल धरण झाला नाही. तेव्हा आपण ते धरण करून आणलं. आज 4th का 5वं वर्ष धरण 100% भरलेलं आहे. त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मी इथं आल्यानंतर मला आठवते रामराजांनी मला ही गोष्ट सांगितली होती. समर्जित हद्दवाढ आणि आंबेओल धरण हे 2 गोष्टी करायला पाहिजे. ते माझ्याकडे जेवढी ताकद होती सत्तेमध्ये कुठलं संविधानिक पद नसताना करून आणले. आता याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काय करणार आहे, या गोष्टी आपल्यासमोर मांडायला पाहिजे, ना की कोणाला शिवीगाळी केलं पाहिजे. इकडच्या परिसरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण इथं विचार केला, सगळ्यांनी उल्लेख केला, गडिंग्लजला MIDCची गरज आहे. मी स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. या चार्टर्ड अकाउंटंटला एक संधी द्या. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या MIDC डेव्हलप करायचा शब्द हा समरजी घाडगे तुमच्यासमोर देतो. कशाच्या ताकदीवर देतो? मागची 2 कर्तृत्व बिना संविधानिक पदावर मी तुमच्यासमोर बोललोय. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, या परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासून आपली इराणी वसाहत असेल, बिलावर वसाहत असेल, दुर्गाचा मार्ग असेल, मेटाचा मार्ग असेल, शेंद्री रोड असेल, लाखीनगर असेल, आमच्या उत्तूरचं इंदिरानगर असेल, अजूनही लोकांचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर नाही आहे. 15 वर्ष मंत्रिपद असून सुद्धा लोकांची घरं त्यांच्या नावावर नाहीच साहेब. कागल शहरामध्ये तर तशा 12 कॉलनीज आहेत. कागल शहरामध्ये त्या सगळ्या जमिनी आमच्या पूर्वजांनीच दिल्या, माझ्या पंजोबांनीच दिल्या. इथेही राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ह्या सगळ्या जमिन्या दिल्या गेल्या आहेत. आणि या जमिन्याला अजूनही प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर नाही. का नाही आहे? कारण कुठल्या तरी नेत्याच्या दारात सकाळी गेल्याशिवाय तुम्हाला मतदान टाकता येत नाही. येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये या लोकांना स्वतःचं हक्काचं घर द्यायचं स्वप्न पहिलं समरजित घाडगे बघतोय. यासाठी आपल्याला काम करायचं आहे. गडिंग्लज शहरामध्ये फुटबॉलसाठी एवढे मोठ्या प्रमाणामध्ये प्लेयर्स आहेत पण आमच्याकडे फॅसिलिटीजच नाही आहे. या गोष्टीचं कोणी मांडलं पाहिजे का नाही? फक्त यायचं, फुटबॉलचं उद्घाटन करायचं, पण तिथं चांगली फॅसिलिटी, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं नगरपालिकेमध्ये फॅसिलिटी डेव्हलप करून मेंटेन होत नाही, हेही मला माहिती आहे. त्याच्यासाठी प्रायव्हेट पार्टनरशिपवर देऊन ते आउटसोर्स करून मेंटेनन्सचं काम आपण दिलं पाहिजे. नाही तर स्विमिंग पूल होतात, स्टेडियम्स होतात, पण या गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजे. आपल्या बाजारपेठेबद्दल आपला विचार केला पाहिजे. इथं झालेल्या आंबेओल धरणाच्या लोकांच्या पुनर्वसनाचा विचार आपण केला पाहिजे. थोडक्यामध्ये मी मुद्दे मांडले. मी हे मुद्दे का मांडतो? येताना मला सगळ्यांनी मगाशी चिठ्ठ्या दिल्या की मुश्रीफांनी तुमच्यावर चुकीचं वक्तव्य केलं, पवार साहेबांवर चुकीचं वक्तव्य केलं, त्याचा तुम्ही निषेध करा. मी गडिंग्लजमध्ये येऊन दाखवतोय की तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे पालकमंत्री, ज्यांना खरं म्हटलं तर पालकमंत्री सगळी पदं पवारसाहेबांमुळं आहेत, बरोबर? त्यांच्या वडीलसारखे पवारसाहेबांमुळं आहेत. त्यांचं काही दिवसापूर्वीचं भाषण बघा आणि माझं भाषण बघा. त्यांच्या टीकेला उत्तर हे माझं आजचं विजनचं भाषणच आहे. त्यांच्या टीकेला उत्तर. गडिंग्लजला असं कधी भाषण झालं आहे का? अशा शब्दाची रचना कधी झाली आहे का? मी जेव्हापासून गडिंग्लजला आलो आहे, गडिंग्लज लोकांनी मला सांगितले की आम्ही वैचारिक आहे, अशी भाषणं राजकीय आमच्याकडे होत नाहीत. भिकारी शब्द हा असा वापरणं कितपत योग्य आहे? हरामखोर हा शब्द वापरणं कितपत योग्य आहे? याचं आत्मचिंतन गडिंग्लजच्या लोकांनी केलं पाहिजे. मगाशी येताना गाडीमध्ये आम्ही बोलत होतो, जयंत पाटील साहेबांनी आम्ही चर्चा करत होतो. तर मी म्हटलं, ते म्हटले तुम्ही जर ॲनालिसिस केलं तुमचं गडिंग्लज उत्तूरवर लक्ष काय आहे? मी म्हटलं मागच्या आमदारकीला मी इथंच कमी पडलो. तर जयंत पाटील साहेब म्हटले त्याचं मेन कारण काय? म्हटलं त्याचं मेन कारण म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. बरोबर का नाही साहेब? 5 वर्षापूर्वी त्यांच्या प्रचाराला तेच आले होते. साहेब तुमचं नशीब चांगलं, पाऊस पडला म्हणून त्याच जागेवर सभा घेणार होतो मी. म्हटलं आज ते पावसामुळे घेतली नाही. आणि योगायोग बघा साहेब, आज काय 15 ऑक्टोबर 2024 आज आहे. 15 ऑक्टोबर 2019लाच आपण त्यांच्या प्रचाराला आला होता साहेब, आणि आज आपण माझ्या प्रचाराला आलाय. नियतीचं चक्र असते सगळं. हा
हे कागलचं गैबी चौक. हे असं जरा गाडावाडा येतं, गडिंग्लजला आवडत नाही भाषा, तुम्ही तशी वापरू नका, त्यांना आवडत नाही. पण थट्टेचा भाग वेगळा. मी आज आपल्या सगळ्यांना फक्त एवढंच सांगतो, एक संधी या समर्जी घाटगेला द्या, एक संधी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नेतृत्वात परिवर्तन करायला द्या, आपली सेवा करायला या राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज समर्जी घाटगेला द्या. आपलं कुटुंब म्हणून मी मागच्या 5 वर्षापासून काम केले. पवार साहेबांच्या नेतृत्वात, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही या राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनचा मुहूर्तमेळ कागल गडिंग्लज उत्तूर मतदारसंघामधूनच व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आपल्यासमोर मांडतो. मला कुठल्या व्यक्तीला विरोध नाही आहे. आपण आता वाचतो ते नेहमी आपल्या भाषणात सांगतात, जे काही शब्दरचना येते, मला पत्रकारांनी विचारलं असे शब्द वारंवार तुमच्यावर का बोलले जातात. मी म्हटलं की जेव्हा आपण आपली निष्ठा विकतो तेव्हा रात्री झोप येत नाही. कारण इलेक्शन समरजी घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ साहेब नाही आहे, ही इलेक्शन विरुद्ध म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर. बरोबर का नाही. त्यांनी निष्ठेची सौदा केली, संबंध विकले, त्याच्यामुळे रात्री त्यांना झोप येत नाही आहे. आणि जेव्हा माणसाला झोप येत नाही तेव्हा असे चुकीचे शब्द त्यांच्या तोंडातून येतात. मला काही लोकांनी विचारलं की ते एक पुस्तक काढणार आहेत, की आत्तापर्यंत केलेलं विकास कामं. मला बरीच लोकं म्हटली एवढ्या सभा झाल्या, तेवढ्या सभा झाल्या. ठीक आहे, ते पुस्तक काढावं. माझी पत्रकारांना विनंती आहे की ते पुस्तक लवकर यावं. त्या पुस्तकामध्ये केलेली कामं किती केली, कशी केली, तो 7-12 मी नंतर काढतो. पण माझं फक्त आदरणीय मुश्रीफ साहेबांना परत बघा, त्यांना संबोधित करताना आदरणीय आणि साहेब शब्द मी वापरतो. हे गडिंग्लज कागल उत्तूरचे संस्कार आहेत, याचा मला अभिमान आहे, हे सांगतो तुम्हाला. माझं त्यांना फक्त एकच विनंती आहे, त्या पुस्तकामध्ये प्रत्येक कामाच्या पुढे धाडस असेल तर कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहून दाखवा. पूर्ण पुस्तक साहेब, जयंत पाटील साहेब, पूर्ण पुस्तक 4 कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने भरणार आहे. फक्त 4च. आज तुम्ही जेव्हा घड्याळाला मतदान करता 4 कॉन्ट्रॅक्टरांच्या सत्तेला मतदान करणार आहे, हे जाणीव ठेवून मतदान करा. आणि जर तुम्हाला या 4 कॉन्ट्रॅक्टरच्या सत्तेतून मुक्त व्हायचं असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे बघून तुतारीला तुतारी बटन दाबून आपण यातून मुक्ती मिळवली पाहिजे, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. काय भ्रष्टाचार झाला आहे, काय लेवलची भाषा आहे, काय मक्तेदारी चालली आहे, हे आपण सगळे बघतोय. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्या सगळ्यांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल. आणि एकदा या समरजित घाटगेला आपली सेवा करायची आपण संधी द्या. जे काही बोललोय, जे करता येईल हा समरजी घाटगे तुमच्यासाठी करेल, कारण ते माझ्या रक्तामध्ये, माझ्या संस्कारामध्ये आहे. आणि आज ज्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळी लोक इथं आलात, मी आपल्या सगळ्यांना आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा येईन तर आपला लोकसेवक म्हणून आपली सेवा करायच्या संधीने मी पुन्हा येईन अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीचा पारा चढू लागलाय. तसतसं कागल मतदारसंघातील पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शरदचंद्र पवार काँग्रेस उमेदवार समरजित घाटगे यांच्यातील वादाने आता टोक गाठलाय. एकामेकांवर बेताल टीका केली जात आहे. मुगे यांना उद्देशून हा राजा आहे की भिकारी अशी बोचरी टीका केल्यानंतर घाटगे यांनी निष्ठा विकणारा मंत्री अशी मुश्रीफ यांची निर्वस्तना केली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पराभव समोर दिसू लागल्याने तोंडून चुकीचे शब्द निघत आहेत अशी टीका मुश्रीफ यांना उद्देशून केली आहे. विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुकले गेले आहे. कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या कागलमध्ये अजित पवार यांना साथ मिळत पालकमंत्री पद खिशात टाकून विकास निधीच्या माध्यमातून कामांचा धडाका उडवलेले हसन मुश्रीफ आणि भाजपचा राजीनामा देऊन तुतारी हाती घेत प्रचाराला वेग दिलेले समरजित घाटगे यांच्यात आता जुगलबंदी रंगली आहे. एक प्रचार सभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी महायुतीत असताना घाटगे यांची कार्यशैली कशी होती यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी यांची बरीच कामे केली. घाटगे प्रत्येक आठवड्याला 30-35 कामांची यादी घेऊन फडणवीस यांच्याकडे जात असत. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीची दलाली करण्याचे काम त्यांनी केलंय. मग हा राजा आहे की भिकारी असा खोचक सवाल मुश्रीफ यांनी घाटगे यांना उद्देशून केलाय. शरद पवार यांची साथ सोडण्याचं समर्थनही मुश्रीफ यांनी केलंय. शरद पवार आमचे दैवत होते, नेहमीच राहणार. त्यांना सांगून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही काम करणारी प्रवृत्ती आहे तर विरोधक खोडा घालणारे आहेत अशी टीका त्यांनी घाटगे यांच्यावर केली आहे. त्यांच्या टीकेला समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडून निष्ठा विकून आल्यामुळे रात्री त्यांना झोप येत नाही. आधी देखील त्यांनी अनेक वेळा निष्ठा विकली आहे अशा शब्दात चोख प्रत्युत्तर दिलाय. मुश्रीफ हे जुगलबंदी निर्माण होऊन कागलचे नाव खराब व्हावे अशा भूमिकेत आहेत. त्यांनी चुकीची विधाने करून कागलच्या जनतेचा अपमान केल्याबद्दल मतदारांची माफी मागावी अशी मागणी घाटगे यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र डागले. कागलमधील एक नेते पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार एकदाच मतदारसंघात येऊन गेले. तो खरा ट्रेलर होता. खरा सिनेमा मतदानावेळी दिसेल. ट्रेलरमुळे नेत्यांच्या तोल ढसळू लागलेला आहे. समोर पराभव दिसू लागल्याने तोडून चुकीचे शब्द येत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे. निवडणुकीच्या थेट प्रचाराला सुरुवात झाली असताना जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांतील वाद आता चिघळतो की यांच्यातील संयमाचं दर्शन घडतं, याकडे आता मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.